श्री देव कलेश्वर उत्सव मंडळ मुंबई, स्थानिक कमिटी कलेश्वरवाडी आणि कसवन सुतारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 60वा हिरक महोत्सवी महाशिवरात्र उत्सव ग्रामदेवता श्री लिंग रवळनाथ आणि स्वयंभू कलेश्वर कृपेने कणकवली तालुक्यातील कसवन येथील श्री देव कलेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। श्री देव कलेश्वर उत्सव मंडळ मुंबई आणि स्थानिक कमिटी गुण्यागोविंदाने एकत्र येऊन श्री कलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव आणि वार्षिक कार्यक्रम साजरे करतात। कलेश्वरवाडीतील शेतकरी आपल्या शेतात शेतजमीन नांगरणी करीत असताना नांगराचे फाळ जमिनीतील पाषाणाला लागले आणि त्याच ठिकाणी श्री स्वयंभू कलेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली, अशी येथील जुनी जाणती जाणकार मंडळी सांगतात। उत्सव आम्ही हा साजरा करीत आहोत। याच्यापूर्वीचा एक या मंदिराला, या देवस्थानाला एक मोठा इतिहास आहे। या मंदिराची स्थापना 1965 सालामध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली, परंतु हे देवस्थान एका शेतजमिनीमध्ये एका मैरावरती हा स्वयंभू शंकराची पिंडी होती। त्या ठिकाणी पूर्वीचे जे आमचे जाणकार लोक होती, वृद्ध लोक होती, ब्राह्मण पुरोहित जी लोक होती, त्याची या ठिकाणी येऊन पूजा करायचे, नवरुद्र एकादशी अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी करायचे आणि त्या एक देवस्थानाला एका मंदिराच्या चौकटीत आणायचं असं मुंबई मंडळाला आम्ही ठरवलं गेलं आमच्या पूर्वजांनी। आणि त्या पूर्वजांनी मुंबई स्थितीमध्ये एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं गेलं की आपण हे देवस्थान आहे एका चौकटीमध्ये, एका मंदिरामध्ये आपण त्याची स्थापना करावी। ग्रामदेवता लिंगरवळनाथ यांच्या कौल लावून त्यांच्या हुकमाने या ठिकाणी त्या स्वयंभू कलेश्वराची स्थापना करण्यात आली आणि 1965 आतापर्यंत त्या देवस्थानाला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं। त्याच्यापूर्वी हा जो देवस्थान आहे, हा जो देव ज्या जागेमध्ये उत्पन्न झाला ती एक फार वेगळी घटना आहे। तर आम्हाला ती काही माहिती नाही। हा आमच्या पूर्वजांनी, की आमची जाणकार मंडळी होती, त्याने आमच्यावर आपले गोष्टी बोलल्या होत्या की एक शेत होतं आणि त्या शेतामध्ये शेतकरी जमीन नांगरताना त्या नांगराचा फाळ त्या एका पाषाणाला लागला आणि त्या पाषाणातून रक्तप्रवाह सुरू झाला आणि रक्तप्रवाह सुरू झाल्यावरती तो शेतकरी आणि आपण मालवणीत त्या मालवणी भाषेत बोललो, असो का हे देव खोळो, आणि त्यावेळीपासून त्या देवाला खोळदेव म्हणत होते। परंतु कालांतराने त्याच्यात बदल करून आम्ही त्या देवाला श्रीदेव कलेश्वर असं नाव आम्ही या ठेवलं गेलं आणि त्यापासून श्रीदेव कलेश्वर या ठिकाणी आम्ही त्याची महापूजा प्रत्येक वर्षी दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी उत्सव साजरा करत आहोत। 2018 साली आम्ही जीर्णोद्धार केला आणि त्या जीर्णोद्धारापासून तिसरा वर्धापन दिन आम्ही आज साजरा करतो आणि अशीच सेवा आम्ही त्या देवाची आमच्या हातून घडू दे अशी मी। श्री देव कलेश्वर मंदिर येथे 60वा हिरक महोत्सवी महाशिवरात्री उत्सव कसा पार पडला पाहूयात। देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। सांगितलं नाही का?
त्यावेळी कार्य करायचं आहे त्यासाठी तुमच्या जन्मासाठी विधी करून द्या. आपल्या जागेवर प्रत्येकाला खिचडी सर्वही कार्यकर्ते तिथे बसलेले आहेत. त्याची संपर्क साधून आपण कुकर घ्यायचं आहे. अजून तुम्हाला कुकर घ्यायचं असतील तर आमच्या मनामध्ये कार्यकर्ते संपर्क साधायचे आहे. भव्य लक्ष्मी जेव्हा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते त्यानंतर तिसरी ऊर्जा बोर्ड इलेक्ट्रिक कुपनची रक्कम आहे 50 रुपये. आपल्या नक्कीबाजी व्हायचं आहे. प्रथम हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. पावणे मंडळाला किंवा येथील स्थानिकांना म्हणजे त्यांनी लाईव्ह राहून दर्शन घ्यायचं आहे. त्यामध्ये जेणेकरून सगळ्यांना प्रत्येकाला लाभ मिळणार आहे. भोजनालय काउंटर लावलेलं आहे. तरी
पत्राची जरी ठेवलेली आहे तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आतमध्ये विक्रीसाठी अनेक काउंटर लावलेला आहे. त्या काउंटरवर आपापली प्लेट घ्यायची आहे. चिंचवडा आणि पेढे इथे प्रसादही ठेवलेले आहेत. इथे सर्व लोक यायचे. रस्ते झाल्यानंतर त्यांनी प्रसाद घेऊन आपल्या हाताची उजळी घ्यायची आहे. आणि सर्वांनी स्वागत करतो. राजू येऊ का राजू येऊ तू ये ना त्या बाजू ये ना बेटा विचारू काय काय थोड्याच वेळात हळदी कुंकू समारंभ इथे होणार आहे. त्याची महिला वर्गाने नोंद घ्यायची आणि कोणीही आपलं वाद घेतल्याशिवाय घरी जाऊ नये ही आमच्याकडनं सरकारची विनंती आहे. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे. सर्व महिला वर्गाने याची नोंद घेऊन कोणीही हळदी कुंकू घेतल्याशिवाय घरी जाऊ नये. खिचडी वाटप चालू झालेलं आहे.
शंकराच्या पिंडीवर वेळ घालते वाकून लक्ष्मण आडरकरांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून रुपेश लक्ष्मींचे नाव घेते सर्वांचा मान राखून. गणपतीला आवडता दुर्वा, श्रीकृष्णाला आवडते तुळशी, सोनूरावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. त्या मायरची घरची सून अजितरावांचे नाव घेते साप्तायांची सून. कलरच्या देवळात सोन्याचा कळस रमेश यांचे नाव घेते महाशिवरात्रीचा दिवस. अक्षता नाव घे. अक्षता हनुमान मैत्रीचे नाव घेते आबा मैत्रीची सून. कलेश्वराच्या देवळात सोन्याची गल्ली घाट गणपत मैत्रींचे नाव घेते हळदी कुंकवाचा थाट. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. हे कलेश्वर मंदिर जे आहे हे इथे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. जरी आम्हाला काही अडीअडचणी जरी आल्या तरी आम्ही त्या देवाचं नाव घेतो आणि त्याला बोलतोय देवा हे असे हा माणूस आजारी आहे, तिची तब्येत चांगली होऊन दे, पण तुझी तब्येत चांगली झाली की भरलेला श्रीफळ देतो. त्याप्रमाणे हा नवसाला पावणार आहे. तसेच आमच्या मंडळाचे पहिले सेक्रेटरी विजय पेडणेकर हे कर्जत ते खोपोलीला कामाला होते, पण ते काहीतरी त्यांच्या कारणास्तव ते कर्जतला आले आणि गाडीत चढत होते, ते गाडीच्या खाली पडलेली, पण पुरी गाडी त्यांच्या अंगावरून गेली, पण ते स्वतः कुठे खर्चटले पण नाही. पण बघणारे माणूस सांगत होते की अंकल गेले. तरी पण ह्या आमच्या कलेश्वराने काय ते सगळं होऊ दिलं नाही. तसे आणि आम्हाला कुठल्याही आमच्या ह्या मंडळातील कार्यकर्ते आहेत आमचे हे सगळे आहेत ना, ते काय जरी कारण झालं तरी आम्ही देवाचं नाव घेतो, देवा कलेश्वरा. त्यामुळे ते काय आमच्या नवसाला पावणार आहे आणि प्रत्येकाच्या नवसाला पावणार. आता इथे नवस वगैरे किती इथे फेडतात लोक बघलात तुम्ही. आता त्याप्रमाणे हे जागृत देवस्थान आहे. इथे कोण काय चोरीमारी इथे काय करणार नाही किंवा कोणाचं काय आणि कोणाचं काय जरी वस्तू पडलेली मिळाली तरी ते देणार तिथे, तो त्याला घरी जायला मिळणारच नाही. असा एवढा हे आहे.
कोणाकडे आहे का व्यक्तिगत? जाऊन कोण असतील त्याची माहिती संपर्क झाला तर व्यक्तिगत कुपनचं कोणाकडे असेल त्याची जरा माहिती संपर्क झाला व्यक्तिगत कुपन कोणाकडे आहे त्यांच्या कार्यकर्त्याकडे आहे श्री हरी श्री सत्यनारायण परिवार प्रमुख पंचायत देवता त्याप्रमाणे आज तुम्हा सर्व देवतांना वंदन करून तुम्हा देवतांची आठवण करून आज तुम्हा देवतांची आराधना करून प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री निमित्त या कलेश्वर मंदिरात सार्वजनिक पूजा होते तर याही वर्षी सार्वजनिक पूजेला प्रारंभ केलेला आहे सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन मान्य करून घ्या काही चुकून चूक अपराध कळत नकळत कोणाच्या हातून झाला असेल तर सर्वांना क्षमा करा मनातल्या हेतू इच्छा आकांक्षा ज्या काही असतील त्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण करा प्रत्येकाच्या कुटुंबात चिराग समावेश मिळवून द्या कुलदेवताची देवतांचा तुम्हा देवतांचा अखंड कृपाशीर्वाद कृपा प्रसाद प्रत्येकाच्या कुटुंबावरती प्राप्त करून द्या जे कोण आपापला वेगवेगळा कामधंदा नोकरीधंदा उद्योगधंदा व्यवसाय करतात वाहन चालवतात सर्वांच्या हातापायाखाली चांगल्या प्रकारे सांभाळ करा सर्वांना त्यामध्ये यशप्राप्ती फलप्राप्ती भरभराट पैसा कीर्ती अभय सत्यनारायणची पूजा बांधू त्याप्रमाणे या ठिकाणी ब्राह्मणाच्या सहाय्याने या ठिकाणी सत्याची पूजा सुरुवात करण्यापूर्वी भरलेला अमृत घरच्या कुलदेवतेला भरलं फळ ठेवलं एकलेश्वर ग्रामदेवतेला पानाचा वेळा ठेवलाय मान्य करून ठेवा आपला नवस फेडून घ्या सर्वांचं रक्षण करा आणि आता तो नारळ घ्यायचो त्याला थांबायचं लागतं कलेश्वराच्या समोर ठेवायचं नमस्कार करायचा आणि यायचं लग्नाची
लग्न झाल्यानंतर स्वामी समर्था स्वामी समर्था तसेच स्वयंभू कलेश्वर स्वामी समर्था प्रशांत तळेकर यांची कुलदेवता कुळाचार्यांच्या कुलदेवी ठिकाणदार माहेश्वरी स्वयंभू कलेश्वर तसेच या ठिकाणी कसवंत ग्रामदेवता विगरवाती पंचायत अन्य कसवंत देवता आहेत त्या देवता या ठिकाणी प्रचलित व्हा. आज या ठिकाणी प्रशांत तळेकर मनात संकल्प केलेला होता लग्नकार्य झाल्याच्या नंतर सत्याची पूजा बांधेल. आज लग्नकार्य झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बिल्वपत्रं समर्पयामि. बिल्वपत्राणि द्रव्यं समर्पयामि. माझ्या देवी सुवर्ण मालस्य देवी द्रवमायार्गानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिदीयताम्. पुष्पाणि द्रव्यं समर्पयामि. नमस्करोमि. दोन वरुणांच्या बाजूला एक नारळ असेल बघा. त्या नारळावरती अक्षता वाहायच्या. सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. हात काढा, नमस्कार करा. पार्श्वहस्तांच्या वरुणाच्या प्रतिमा वंदे देवं मकरवाहनं वरुणांगांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं ध्यायामि. वरुणाच्या मुळात अक्षता वाहायच्या. वरुणाय नमः. आवाहयामि आवाहनार्थे आसनस्थाने अक्षतां समर्पयामि. वरुणाय नमो नमः. सकल पूजार्थे एक एक फूल घ्या. गंधा धरत पिंपरी फुलवा दोघांनी. जो प्रवेशित असतो कापसाचं वस्त्र असेल तर ते घालायचं नारळावरती. सर्व भूषाणे जयसंभे लोकलज्जा निवारणे मयोपपाति देवभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्. गणपती पूजेच्या नारळावरती वस्त्रं समर्पयामि. उपमितार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षता वाहायच्या वस्त्र घालून झाल्यावर सगळ्यांनी आता गंध लावायचं नारळाला. श्रीगंधं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनमर्का. त्यांच्या हातात द्या. स्त्रियांनी सर्वालंकारार्थे अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्र पापसवारं त्रिनेत्रं बिल्वपत्रं. बिल्वपत्र फूल जे काय असेल ते वाहायचं नारळावरती. वरुणं संगं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि. वरुणाय नमः. या थांबलेल्या आणि नारळाला गंध लावायचं. श्रीगणं चंद्रं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंद्रं प्रति